तर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। प्रशांत कोरटकर चंद्रपुरात असण्याची शक्यता आहे अशी माहिती आता समोर आली आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधात चंद्रपुरात दाखल झालंय। पत्नीचा जबाब आणि इतरही काही गोपनीय माहितीद्वारे कोरटकरचा तपास सध्या सुरू आहे। चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने कोरटकरचा तपास घेण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, एकीकडे नागपुरात चाचपणी झाल्यानंतर आता पथक चंद्रपुरात दाखल झाल्याचं कळतंय, काय अधिक माहिती? प्रज्ञा प्रशांत कोरटकरच्या तपासासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक जे 2 दिवसापूर्वी नागपूरमध्ये पोहोचलेलं होतं आणि नागपूरमध्ये त्याच्या काही इतर माहिती, गोपनीय माहिती असेल किंवा इतर काही जबाब नोंदवण्याचं काम सुरू होतं। मात्र याच दरम्यान पोलिसांना काही गोपनीय माहिती मिळाली, ज्याच्या आधारे ते सध्या चंद्रपूरमध्ये दाखल झालेले आहेत। याचाच अर्थ की चंद्रपूरमध्ये प्रशांत कोरटकर असण्याची शक्यता आहे। पत्नीचा जबाब नोंदवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नागपूर पोलीस जे आहेत ते चंद्रपूरला रवाना झाले। त्यामुळे साहजिक आहे, पत्नीच्या जबाबामध्ये अशा काही गोष्टी पोलिसांना संशयास्पद आढळून आल्या असणार आहेत, ज्यामुळे कोल्हापूर पोलीस जे आहेत ते चंद्रपूरमध्ये पोहोचलेले आहेत। आता चंद्रपूरमध्ये कोरटकरचा तपास घेतला जाईल। साधारणतः त्याचं एखादं लोकेशन ट्रेस करण्याचा सुद्धा सध्या पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय। या सगळ्यामध्ये चंद्रपूर पोलिसांची सुद्धा पोलीस मदत घेणार आहेत। त्यामुळं कोरटकरचा जो तपास आहे तो सध्या कुठेतरी थोडासा वेग धरत असल्याचं तरी पाहायला मिळतंय। सायबरचं जे एक सायबर शाखा जी आहे ती त्यांच्याद्वारे एक तांत्रिक पद्धतीनं सुद्धा कोरटकरच्या शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे सध्या जर पाहिलं तर लवकरच कोरटकरचा तपास देखील लागण्याची शक्यता आहे। कदाचित आजच कोरटकर जर का पोलिसांच्या हाती लागला तर त्याला अटक देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर लवकरच आता कोरटकर जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर लवकरात लवकर प्रशांत कोरटकर ताब्यात यावा यासाठी आता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। चंद्रपुरात त्याचा शोध घेतला जातोय।